नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आय होप तुमचं 31st सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली असेल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी गुड हॅबिट्स म्हणजे आपल्या चांगल्या सवयी या नवीन वर्षात काही डेव्हलप करायच्या आहेत, ज्या आहेत त्या देखील जपायच्या आहेत, त्याबद्दलच बोलणार आहे. सो चांगल्या सवयीची सुरुवात किचनमधूनच होते. जसं की वेलची मी ठेचून टाकली आहे. त्याची जी सालं असतात ती आपण चहा पावडरमध्ये टाकू शकतो. जेव्हा वेलची अवेलेबल नसते तेव्हा त्या सालीमुळे चहाला वेलचीचा खूप छान फ्लेवर येतो. सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्यात मी साखरेऐवजी जी रिफाईंड साखर असते त्याऐवजी खडी साखर यूज करते. आणि जर खडी साखर नसेल तर चहा पूर्ण झाल्यावरती एक जो ब्राऊन गुळ असतो तो मी यूज करते. चहा देखील मी योग्य पद्धतीनेच बनवते. चहा पावडर टाकते. एक उकळ काढली की त्यामध्ये गरम उकळलेलं दूध जे बाजूला मी सुरुवातीला करून ठेवते त्यामध्ये टाकते आणि एक उकळ आला की त्यानंतर मी बंद करते गॅस. सो अशा पद्धतीने चहा जास्त न उकळवता हेल्दी चहा मी बनवते. आता ह्या वर्षापासून थोडा वेळ चहा घेताना, काही नाश्ता करताना म्हटलं स्वतःसाठी एक निवांत वेळ 5 ते 10 मिनटं नक्कीच काढावी. त्यामध्ये दुसरं काहीही करू नये असं मी मनाशी पक्कं ठरवलं आहे. नक्कीच जमेल. सो स्वतःसाठी मी वेळ काढते. आणि सेल्फ लव्ह ही सुरुवातीला या गोष्टीची जाणीव इतकी नव्हती, पण आता मध्यंतरी खूप झाली. सो स्वतःसाठी वेळ काढणं हे मला खूप मनापासून वाटत होतं. सो ह्या वर्षी मी ते आवर्जून करणार आहे. आणि ते झाल्यावरती कसं आहे ना, मध्ये मध्ये नंतर मैत्री उठली की पटकन तिच्यासाठी वेळ द्यावा लागतो. तिला पाणी भरवणं, कारण मी स्वतः ज्या चांगल्या सवयी अजूनही फॉलो करते त्या मला मुलांमध्ये देखील डेव्हलप करायच्या आहे. जसं की सकाळी उठून कोमट पाणी पिणं. सो त्या सहज स्वतःहून पित नाही. सो मला त्यांच्याबरोबर बसून त्यांना थोडंसं चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात, तेव्हा जाऊन त्या पितात. सो मैत्रीसोबत असा थोडा वेळ घालवते. नंतर तिचा नाश्ता देखील एक 8:45-9 वाजतात, कधी कधी 9:30 देखील होतात. सो त्यानंतर तिला भरवून झालं की तिला मी थोडं खाली चालवते. माझा नेहमीचाच रुटीन आहे, तोडत नाही. पण मध्यंतरी असं झालं की तिला खूपच खोकला झाला होता. त्यात इथे सोसायटीमध्ये तुम्ही बघू शकता खूपच म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे. म्हणजे खाली इलेक्ट्रिसिटीची लाईन ॲड करतायत. सो त्यामुळे आणि बाहेर देखील खूप रोडवर्क चालू आहे आणि त्यात खोकला आहे मुलांना. सो तिला मला खाली घेऊन जाता येत नव्हतं. तरी आता तिला बरं वाटतंय. सो तिला खाली घेऊन येते मी सकाळची. आणि तसंही आता थंडी थोडीशी कमी झाली आहे. कधी जास्त कधी कमी होते. आणि असा दिवस जातो. मग मी जेवणाची तयारी करते. सकाळी जेवणासाठी मी भाजी चपातीच बनवते आणि तेच आर्याला आणि मिलिंदला डब्यासाठी देखील देते. आणि मी रात्री डाळ भात बनवते. आणि आर्या देखील स्कूलला जाते. मैत्रीला मी स्कूलला नेऊन सोडते. मैत्री देखील इथे प्ले ग्रुपला जाते. ते देखील मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. सो नोव्हेंबरपासून तिला आम्ही प्ले ग्रुपमध्ये पाठवत होतो. आणि ती आली की असं तिच्याबरोबर झोपताना देखील तिला झोप यावी यासाठी तिच्या परीने जे काही मला तिच्याबरोबर खेळत गमत तिला झोपवावं लागतं. अदरवाईज ती पटकन अशी झोपत नाही. पण येस, तिला थोडंसं तरी मी झोपवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून संध्याकाळी 6-6:30 नंतर तिला थोडंसं झोप यायला लागते. सो ते होऊ नये, ते अवॉइड करण्यासाठी मी तिला झोपवते. सो चांगल्या सवयी बऱ्याच आहेत, पण या नवीन वर्षामध्ये मला स्वतःमध्ये काही चांगल्या सवयी डेव्हलप करायच्या आहेत. त्याच मुलांमध्ये देखील येतील असे मी प्रयत्न करणार आहे. मुलांच्या बाबतीत सकाळचा रुटीन झाला की काही आपण जे रोजच्या गोष्टी असतात, जसे की जेवणामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या वगैरे कडधान्य हे इन्व्हॉल्व करावं. एका वेळी एकच धान्य खावं, कारण आपल्या डायजेशन देखील आपली जी प्रोसेस असते, जसं वय वाढत जातं आपली डायजेशन थोडी स्लो होत जाते. सो एका वेळी एक धान्य खाणं हे जास्त प्रिफर करते. म्हणजे छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात, पण आपण हेल्थच्या दृष्टीने सगळं एकत्र खाण्याचा प्रयत्न करतो. छोट्या बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी, जसं की जर भाज्या घेतल्या तर त्याची जी पटकन मोडतील इतकी तरी देठं घ्यावी, पटकन टाकून देऊ नये. त्यामध्ये देखील न्यूट्रिशन व्हॅल्यू असते. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जीवनातल्या देखील मी जातीने लक्ष देते की ह्या गोष्टी आत्मसात व्हाव्यात. आणि त्याचबरोबर मग 31st होतं. सो आम्ही थोडंसं सेलिब्रेशन केलं. बाहेरून गोड आणण्यापेक्षा मी घरीच हलवा बनवला, गाजरचा हलवा बनवला खडी साखर टाकून. आणि मिलिंद गावी गेले होते, सो ते येताना त्यांनी गाईचं दूध आणलं होतं. सो ते वापरलं. मला इकडच्या पिशवीच्या दुधाचं मी कधीच जास्त काही बनवत नाही. सो हे गावचं दूध होतं, सो ते मी बनवलं. आणि मग संध्याकाळी आम्ही बाहेरूनच आणणार होतो, त्यामुळे आम्ही मुलांसोबत थोडं खाली चालायला गेलो. मिलिंदने मला आवर्जून सांगितलं की तू
जास्त घरात बसून राहू नको, तू पण खाली चल. सो ते गेले जेवण आणायला आणि मी मुलांसोबत थोडं चालून आले. आणि जेवणामध्ये आम्ही भाजी भाकरी आणली, कारण भाकरीवरती आम्ही जास्त भर देतोय. चपातीमध्ये कसं व्हीटचे असते, ग्लुटेन जास्त असतो. सो मला थोडासा थायरॉईडचा इम्बॅलन्स आहे, त्यामुळे मी चपाती अवॉइड करते. पण घरी जास्तीत जास्त भाकरी चपाती ह्या दोन्ही मी बनवते. बाहेरून आणलं तर आम्ही भाकरीच आणतो. सो व्हेज बिर्याणी मिलींनी आणली होती, झुणका भाकरी आणि बटाट्याची भाजी असा हा बेत होता. आणि नंतर काय गोड म्हणून मी हलवा बनवला होता, तो आम्ही खाल्ला. आणि अशा पद्धतीने आम्ही छान 31st सेलिब्रेशन केलं. त्याचबरोबर आम्ही आर्याला शाहरुख खानचा चक दे मूवी खूप म्हणजे मी खूप छान सांगितलं, सो ती खूप एक्सायटेड होती. त्यामुळे तिला मी तो देखील दाखवला. मी देखील बघितला खूप वर्षांनी, आणि जेव्हा नवीन आला होता तेव्हा मी तर 3-4 वेळा स्वतःच बघितला. सो मला खूप आवडतो तो, त्यामुळे तो मी तिला आवर्जून दाखवला. आम्ही छान बसून तो बघितला आणि झालं. असं होतं आमचं 31st सेलिब्रेशन. आम्ही जास्त काही वेगळं करत नाही, कारण आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मी खूप एक्सायटेड असते. मुली देखील तेवढ्याच एक्सायटेड राहतात आणि आपणच मुलांना दाखवू शकतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा घ्यायचा असतो घरच्या घरी. आणि 31st म्हटलं की मोठं सेलिब्रेशन पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावावरती डिपेंड आहे की त्यांना त्या पद्धतीने कसं हवं सेलिब्रेशन, त्यांनी तसं करावं. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जर आनंद घ्यायला शिकलो तर खरंच खूप ती मोठी गोष्ट होते पुढे जाऊन, ती आपल्याला नंतर समजते. सो मुलांना मी ते जास्तीत जास्त एक्झाम्पल सकट, म्हणजे आपण स्वतः काय करतो ते बघूनच मुलं शिकतात. सो आम्ही देखील तसंच राहतो. आणि इथे तुम्ही बघू शकता गाजर हलवा मी बनवला आहे, मुलं सगळ्यांनी आम्ही खातो आहोत. सो असा होता आमचा 31st सेलिब्रेशन, आणि आम्ही कशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन केलं ते आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि येत्या पुढच्या व्लॉग्समध्ये मी नक्कीच चांगले संकल्प केले आहेत, ते मी कशा पद्धतीने पूर्ण करते, किंवा चांगल्या सवयी आमच्यामध्ये मुलांमध्ये आम्ही कशा पद्धतीने चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी मी काय प्रयत्न करते हे नक्कीच माझ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.